नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अस्सल गावरान पद्धतीचं काळ्या रस्स्यातलं चिकन। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 1.5 किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं। 6 कांदे घेतले, 2 बारीक चिरलेले कांदे, 150 ग्रॅम खोबरं, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 3 चमचे हळद, अर्धी वाटी लसण, 2 इंच आले, 1 मोठा चमचा तिखट, 1 मोठा चमचा धने, 1 मोठा चमचा काळा मसाला, 1 चमचा जिरे आणि अर्धा इंच दालचिनी, 5-6 लवंग। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी हिरवं वाटण तयार करून घेऊया। कोथिंबीर टाकायची, 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या, 1 इंच आलं टाकायचं, चला आता आपण चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करूया। हळद टाकूया, हळद थोडीशी जास्तच टाकायची। वाटण टाकूया, मीठ टाकूया, आता आपण मॅरिनेट करून घेऊया। आणि अर्ध्या तासासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया। चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊया। कांद्याला असा प्लस चिरा द्यायचा, कांदे भाजलेले आहेत आणि आता आपण ते काढून घेणार। खोबरं भाजायला ठेवणार, खोबऱ्याला तेल असल्यामुळे याला आग लागते, आग लागली तरी काही होत नाही। आपण गॅस बंद करू आणि खोबरं काढून घेऊया। आता आपण मिरच्या भाजायला ठेवू। मिरच्या भाजलेल्या आहेत आणि आता आपण त्या काढून घेणार।
चिकन हे मॅरिनेट झालेलं आहे आणि आता आपण ते शिजवून घेऊया। तेल टाकायचं, तेल थोडं तापलं की कांदा टाकायचा, कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचा। कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये चिकन टाकूया। याला आता अंगचं पाणी सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया आणि त्यावर ताट ठेवून त्यावर पाणी टाकूया। चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे। चिकन शिजेपर्यंत आपण कांदा आणि खोबरं कापून मसाला तयार करून घेऊया। याच्या फक्त अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या। भाजलेला खोबरा आणि कांदा हे आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। कांदा टाकला, खोबरं टाकलं, मिरच्या टाकल्या, लसूण टाकायचा, आणि आलं टाकायचं। आता आपण चिकन शिजले का चेक करून घेऊया। चिकन शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करून आता आपण खडा मसाला भाजून घेऊया। गॅसवर कढई ठेवली,
धने टाकले, मसाला कोरडाच भाजायचा, जिरे टाकले, दालचिनी लवंग टाकले, मसाला चांगला लालसर भाजून झालेला आहे आणि आता आपण तो काढून घेऊया। खडा मसाला आपण मिक्सर मधून काढून घेऊया। हा मसाला आपण कोरडाच ठेवणार आहे, यात पाणी मिक्स करून मी ओला नाही केला। मसाले हे सर्व तयार झालेले आहेत आणि आता आपण चिकन काढून घेऊया आणि फोडणीला सुरुवात करूया। पण ही उकड बाजूला ठेवणार आणि सूपही बाजूला ठेवणार। आता आपण चिकनला फोडणी घालूया। ही पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं, तिखट टाकणार, काळा मसाला टाकणार, मसाला तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा। तर आपण काळा मसाला टाकणार, मी हा खडा मसाला तयार केलेला तो टाकणार, मसाला चांगला घट्ट होईपर्यंत तेलात होऊ द्यायचा। हा मसाला जळू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं हा सूप टाकणार आहोत। आता आपण मीठ टाकूया, हा मसाला झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात चिकन टाकून सगळं मिक्स करून घेऊया।
आपण चिकन हे या मसाल्यामध्ये थोडं शिजू देऊया 5-10 मिनिटं। पाच 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण चिकन सूप टाकून घेऊया। चांगलं मिक्स करूया। चिकनला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हे आपलं काळ्या रश्श्यातलं चिकन ही रेसिपी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।